वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 28 डिसेंबर 2023। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजच्या रोज करंट अफेअर्सचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, नुकताच श्रीलंका देशामध्ये भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए संतोष झा। संतोष झा यांची नुकताच श्रीलंका देशामध्ये भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर संतोष झा हे जे आहेत गोपाळ बागडे यांच्या जागेवर यांची श्रीलंकेमध्ये भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती नुकताच करण्यात आलेली आहे। गोपाळ बागडे यांची ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि आता श्रीलंकेमध्ये जे संतोष झा आहेत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय राजदूत म्हणून। तर संतोष झा यांनी या अगोदर युरोपियन संघ, बेल्जियम आणि लक्झमबर्ग या ठिकाणी भारतीय राजदूत म्हणून काम पाहिलेलं आहे। तर श्रीलंकेमध्ये नियुक्ती झालेली आहे भारतीय राजदूत म्हणून। श्रीलंका राजधानी आहे कोलंबो आणि श्री जयवर्धन पुरकोट्टे। पंतप्रधान आहेत दिनेश गुणवर्धने आणि राष्ट्रपती आहेत रणील विक्रमसिंघे। पुढचा प्रश्न पाहूया, नम्मा कार्गो ट्रक सेवा कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी कर्नाटक। कर्नाटक या राज्यामध्ये ही नम्मा कार्गो ट्रक सेवा नुकताच सुरू करण्यात आलेली आहे। कर्नाटक राज्य रस्ते परिवहन निगमने नम्मा कार्गो ट्रक सेवा सुरू केलेली आहे। या ट्रक सेवेचा उपयोग व्यावसायिक माल वाहतुकीसाठी केला जाणार आहे। कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री आहेत रामलिंगा रेड्डी यांनी या सेवेचा शुभारंभ केलेला आहे आणि पुढील वर्षी 2024मध्ये या परिवहन सेवेमध्ये आणखी 500 ट्रक समाविष्ट केले जाणार आहेत। तर कर्नाटक राज्यामध्ये सुरू झालेली आहे नम्मा कार्गो ट्रक सेवा। कर्नाटक राज्याची स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956। राजधानी आहे बंगळुरू। मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या आणि राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत। पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या देशाची अंतराळ संशोधन संस्था 1 जानेवारी 2024ला पोलरिमेट्री मिशन एक्सपोसॅट मोहीम लॉन्च करणार आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए भारत। आपला देश भारत, आपल्या भारत देशाची अंतराळ संशोधन संस्था आहे इस्रो, ही 1 जानेवारी 2024ला पोलरिमेट्री मिशन एक्सपोसॅट मोहीम लॉन्च करणार आहे। तर काय आहे ही मोहीम? तर 1 जानेवारी 2024 रोजी श्रीहरिकोटा येथून लॉन्च होणार आहे। एक्सपोसॅट जगातील दुसरे आणि भारताचे पहिले पोलरिमेट्री मिशन आहे। हे मिशन PSLV C58 या रॉकेटद्वारे आकाशात पाठवलं जाणार आहे। हे यान एक्सपोसॅट हे अंतराळ यान ब्रह्मांडातील 50 चमकदार स्रोतांचा अभ्यास करण्यासाठी पाठवले जाणार आहे आणि पुढील 5 वर्षे हे मिशन सुरू राहणार आहे। तर इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन स्थापना झालेली आहे 15 ऑगस्ट 1969। मुख्यालय आहे बंगळुरूमध्ये आणि अध्यक्ष आहेत S सोमनाथ। पुढचा प्रश्न पाहूया, आंध्र प्रदेशमध्ये नुकताच सुरू करण्यात आलेले अद्दुम आंध्र हे कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी क्रीडा स्पर्धा। अद्दुम आंध्र या आंध्र प्रदेशमध्ये सुरू होणाऱ्या सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धा आहेत आणि याची घोषणा आता नुकताच जे मुख्यमंत्री आहेत आंध्र प्रदेशचे YS जगनमोहन रेड्डी यांनी गुंटूर येथे या खेळ उत्सवाचं जो अद्दुम आंध्र खेळ उत्सव आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन नुकताच केलेलं आहे। आंध्र प्रदेशमधील सर्वात मोठी खेळ स्पर्धा आहे। या स्पर्धेमध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो, बॅडमिंटन, डबल्स यासारख्या अनेक खेळ या स्पर्धेत असणार आहे। स्पर्धा 26 डिसेंबर 2023 ते 10 फेब्रुवारी 2024पर्यंत एकूण 47 दिवस या स्पर्धा सुरू असणार आहेत। तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये या स्पर्धा सुरू असणार आहे। स्थापना झालेली आहे आंध्र प्रदेश 1 नोव्हेंबर 1956। राजधानी आहे अमरावती। मुख्यमंत्री आहेत जगनमोहन रेड्डी आणि राज्यपाल आहेत S अब्दुल नझीर। पुढचा प्रश्न पाहूया, मुख्य सचिवांचे 3रे राष्ट्रीय संमेलन कोठे आयोजित केले गेले? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दिल्ली। दिल्ली या ठिकाणी हे मुख्य सचिवांचे 3रे राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हे 3रे राष्ट्रीय सचिवांचे संमेलन नुकताच पार पडलेलं आहे। 27 ते 29 डिसेंबरपर्यंत हे संमेलन नवी दिल्ली येथे सुरू असणार आहे। या सचिवांचे पहिले संमेलन जून 2022मध्ये धर्मशाळा येथे पार पडले। दुसरे सचिवांचे संमेलन हे जानेवारी 2023मध्ये दिल्ली येथे पार पडले होते आणि आता हे 3रं संमेलन दिल्ली येथे सुरू झालेलं आहे। मुख्य विषय आहे याचा ईज ऑफ लिव्हिंग। या संमेलनामध्ये कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे आणि मुख्य सचिवांचं हे संमेलन आहे आणि या संमेलनामध्ये या कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत सहजपणे पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया, 85व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए चिराग सेन। चिराग सेन यांनी या 85व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकलेले आहे। तर डिसेंबर 2023मध्ये गुवाहाटी आसाम या ठिकाणी या 85व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा पार पडलेल्या आहेत। भारतीय बॅडमिंटन संघटनेने या स्पर्धेचे आयोजन हे केलेलं होतं।
या स्पर्धेमध्ये चिराग सेन याने तरुण एम याचा पराभव करत पुरुष एकेरीचे विजेतेपद हे पटकावलेलं आहे, तर अनमोल खरब हिने महिला एकेरीचे विजेतेपद मिळवलेले आहे. त्याचप्रमाणे महिला दुहेरीचे विजेतेपद हे प्रिया देवी आणि श्रुती मिश्रा या जोडीने पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघात सामील होणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण ठरली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, विटा दानी. विटा दानी या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघात सामील होणाऱ्या पहिल्या भारतीय व्यक्ती तसेच पहिल्या भारतीय महिला व्यक्तीसुद्धा ठरलेल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघामध्ये या दाखल झालेल्या आहेत. विटा दानी सुकाणू समिती सदस्य म्हणून विटा दानी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. विटा दानी आणि त्यांची संस्था आहे दानी फाउंडेशन यांनी भारतीय टेबल टेनिसच्या वाटचालीमध्ये मोठी भूमिका बजावलेली आहे. त्याचप्रमाणे विटा दानी या इंडियन सुपर लीगमध्ये सहभागी असलेल्या चेन्नईयन फुटबॉल क्लबच्या त्या सहमालकसुद्धा आहेत. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फाउंडेशनची स्थापना झालेली आहे 1926 मध्ये आणि त्याचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील लॉसेन येथे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. इंडिया स्किल रिपोर्ट 2024 नुसार कोणते राज्य काम करण्यासाठी सर्वाधिक पसंतीचे राज्य ठरलेलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, केरळ. केरळ हे राज्य या इंडिया स्किल रिपोर्ट 2024 नुसार काम करण्यासाठी सर्वाधिक पसंतीचे राज्य हे ठरलेलं आहे. एक सर्वे पार पडलेला आहे. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यासारख्या संस्थांच्या सहकार्याने व्हीबॉक्सने हा इंडिया स्किल रिपोर्टचे अनावरण केलेलं आहे. आणि या रिपोर्टनुसार भारतातील रोजगार क्षमतेमध्ये सुधारणा दिसून आलेली आहे. 51.25% मूल्यांकन केलेल्या तरुण व्यक्तींकडे कौशल्य आहेत आणि काम करण्यासाठी सर्वाधिक पसंतीचे राज्य म्हणून केरळ राज्याला सर्वाधिक पसंती ही दिली गेली आहे. आणि केरळमधील कोची आणि तिरुअनंतपुरम ही दोन जी शहरे आहेत ती विशेष करून या कामासाठी जास्त पसंतीची ठरलेली आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2023ने कोणत्या कंपनीला सन्मानित करण्यात आला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, क्रॉम्प्टन. क्रॉम्प्टन इलेक्ट्रॉनिक्स उद्योगामधील कंपनी आहे आणि हिला नुकताच राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आलेला आहे. विद्युत उपकरणे बनवणारी कंपनी आहे. आणि त्याचप्रमाणे 2023च्या ऊर्जा संवर्धन पुरस्काराने यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आलेलं आहे. कंपनीने आपल्या स्टोरेज वॉटर हीटरसाठी वर्ष 2023च्या सर्वाधिक ऊर्जा कार्यक्षम उपकरणांच्या श्रेणीमध्ये ही कामगिरी केलेली आहे. सन 1991 पासून हा पुरस्कार दिला जातो, ऊर्जा संवर्धन पुरस्कार. आणि आता नुकताच हा क्रॉम्प्टन या विद्युत उपकरणे बनवणाऱ्या कंपनीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. टेक्नो स्मार्टफोनसाठी नुकताच कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, दीपिका पदुकोण. सिने अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची टेक्नो स्मार्टफोनसाठी नुकताच ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रीमियम ग्लोबल स्मार्टफोन ब्रँड आहे टेक्नो आणि याची नुकताच ब्रँड अँबॅसेडर निवडली गेली आहे दीपिका पदुकोण यांना. टेक्नो मोबाईल कंपनी चीनमधील शेंजन येथे स्थित एक चीनी मोबाईल कंपनी आहे. सन 2006 मध्ये या कंपनीची स्थापना ही करण्यात आली होती. 70पेक्षा जास्त देशांमध्ये टेक्नो कंपनीचे मोबाईल फोन हे विकले जातात. पुढचा प्रश्न पाहूया. 4 स्टार ऑफ डेस्टिनी ही कोणाची आत्मकथा आहे जिचे नुकताच अनावरण करण्यात आलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, M नरवणे. मनोज मुकुंद नरवणे यांची ही आत्मकथा आहे 4 स्टार ऑफ डेस्टिनी. माजी सेना अध्यक्ष होते मनोज मुकुंद नरवणे आणि यांच्या या आत्मकथेचं नुकताच अनावरण हे करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच रॉबर्ट सोला यांचं निधन झालं आहे. त्यांना कोणत्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक प्राप्त झाले होते? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, अर्थशास्त्र. अर्थशास्त्र विषयातील नोबेल प्राप्तकर्ता रॉबर्ट सोला यांचं नुकताच निधन हे झालेलं आहे. आणि हे जे अमेरिकन अर्थशास्त्री होते रॉबर्ट सोला यांचं नुकताच निधन झालेलं आहे. 1987 मध्ये रॉबर्ट सोला यांना हा अर्थशास्त्रामधील नोबेल पारितोषिक प्राप्त झाले होते. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.